हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पाठीमागे काय आहे? चला, जे कोकणातले असतील ते ओळखतील. हा कोणता मठ आहे? दिवसाची सुरुवात मी स्वामींच्या मठापासून केली आहे. आम्ही आता आज परत भूर चाललो, भूर फिरायला. तर सगळ्यांनी छान छान दर्शन घ्या स्वामींचं. आज भरपूर फिरायचं आहे, भूक लागली. सुंदर. सरप्राईज. मी माहिती नव्हतं मठात सुरुवात मठापासून करणार आहे ते. परिसर बघा सगळ्यांनी. सगळे म्हणतील काय ही देवदर्शन करते. गावी आल्यावर आपण हेच फिरायचं आहे की नाही. चला मठात जाऊया. तर इथे ना मी परत खाली गेली होती, गाडीमध्ये फुलं राहिली होती, गरमी खूप आहे. खूपच गरमी आहे, पण फिरायची हौस काय कमी होत नाही. जाऊ दे, तर थोड्या दिवसात मुंबईला जायचं आहे. तर इथून आम्ही स्वामींच्या मठाचं दर्शन घेऊन टेंबवलीला जायला निघालो. माझी ताई आहे ना, नणंद मोठी, तिचं माहेर आहे, तर तिला माहेरची ओटी भरायची होती, म्हणून तिच्या गावी जायला निघालो. हॅलो, आपण आहे ना आता इथे ना टेंबवली गावात माझ्या ताईचं माहेर आहे. हां, तिथे आलो आहे. माझ्या ताईच्या माहेरी देवळामध्ये तिला माहेरची ओटी भरायची आहे ना, इकडे आलो. तर हे महापुरुषाचं मंदिर आहे त्यांच्या गावातल्या. तर इथे पुरुषांना अलाउड आहे, लेडीजला अलाउड नाही आहे. छान आहे ना परिसर. हे मंदिर आहे.
आमची गाडी. तर इथे तुम्ही या देवीचं नाव बघा व्यवस्थित. श्री कवळाई देवी आकारे ब्राह्मणदेव प्रसन्न. तर ह्या देवीचं नाव हे ह्यासाठी ठेवलं असं की माझ्या सासूबाईंच्या मोठ्या बहीण आहेत ना, ताई मावशी, त्यांचं जे हे सासर आहे, त्यांचं लग्न त्यांचं 15 वर्षात काहीतरी लग्न झालेलं. त्यानंतर जेव्हा त्या इथे सासरी आल्या ना, तेव्हा ते इथे ना म्हणजे कवळं उचलायचं काम असतं प्रत्येकाचं. तर ते करत असताना त्यांनी जे कवळची भारी उचललेली ना, त्याच्यामध्ये ह्या देवीची मूर्ती सापडली. म्हणजे तुम्ही व्यवस्थित मूर्ती बघा ना, तर नागाचा फणा पण आहे, 5 फणे आहेत त्याच्यावरती. व्यवस्थित तुम्ही नीट बघाल तर ते तेव्हा सापडलेलं. तेव्हा त्या मूर्तीची स्थापना इथे केली. हां, आणि हे जे समोर जे काका बसलेत ना, ते कौल लावतात आहे. आमच्या आधी जे एक जोडपं होतं ना, त्यांच्यासाठी त्यांनी कौल लावलेला. त्यानंतर इथे ताईनी ओटी वगैरे भरली माहेरची, आणि मग आम्ही इथून निघालो पुढच्या प्रवासाला. हॅलो. तर आहे ना, आता ना आम्ही जामसंड्याच्या बाजारात उतरलो आहे. पाण्याची बॉटल पण तहान भरपूर लागली आहे. पाणी घ्यायला सोनू उतरली आहे बॉटल्स. मला ना एका दुकानामध्ये ना मातीची भांडी असतात ना, मडकी छोटी छोटी, ती दिसलेत. जरा त्याचा भाव काढते काय ते. दादा, हे कसं? 120. आणि त्याच्या खालचं ते 160 वाले आहे, ते 200 वाले आहे. आणि झाकण वेगळं? हो, झाकण वेगळं आहे. त्याचे किती चार्जेस? ते 70, 50 ला द्यायला. हे दोन्ही सेमच आहे? कोणते? ते दोन्ही सेमच आहेत? हो, सेम आहे. त्यानंतर मी इथून निघाली. कन्फ्यूज होती घेऊ की नको, कारण प्रवास खूप मोठा होता आजचा, आणि आम्ही आज तिथे स्टे करू की नाही ते कन्फर्म नव्हतं. तर खरंच घ्यावीशी वाटत होती, त्यामुळे तळ्यात मळ्यात चाललेलं माझं. आणि घ्यायचीच आहेत मला, बघीन, ट्राय करेन, जाईपर्यंत घेऊन ठेवेन भांडी. आणि मग थोडा वेळ पाणी वगैरे पियालो, जरा थांबलो, आणि मग निघालो पुढे. हॅलो. आत्ता आली मी पवनचक्की देवगड. ही बघा पवनचक्की दिसते, भारी व्ह्यू आहे ना. अजून एक हे बघा. वाव, बघ आमच्या देवगडचं पाणी साफ असा बघितलं काय? किती सुंदर ना. आमच्या देवगडचं पाणी साफ असं निघो. होय होय. किती भारी वाटतंय, डोकं तापलं. घेतला आणि शेवटी सुंदर अशी बाग आहे ती. आम्ही आलो इथे गेल्या टायमाला पण. ऊन आहे ना, त्याच्यामुळे जरा असं एकदम थोडंसं इरिटेड होतं आहे. पण बाकी ना असं वाटतं की संध्याकाळच्या ठिकाणी इकडे येऊन बसायचं. वाव. पण आपलं त्यानंतर आम्ही इथे निघालो कुणकेश्वर मंदिराच्या दिशेने, म्हणजे त्या प्रवासाला निघालो. त्याआधी हा एक व्ह्यू बघा, किती सुंदर वाटते ना, हे भारी आहे सगळं खरंच. आणि तुम्हाला एक सांगू, मला जे आमचे गाडीवाले दादा आहेत ना, ते मला खूप सपोर्ट करत होते. म्हणजे मला ते सांगत होते, वहिनी आता कॅमेरा ऑन करा, आता इथून नाही करा, आता तिथूनही करा. खरंच त्यांनी मला खूप सपोर्ट केला, खूप छान छान गोष्टी सांगितल्या. आणि हा जो तुम्ही व्ह्यू बघताय ना, इथे दादांनी मला सांगितलं, इथे आपली नांदगावची नदी आणि हा इथला समुद्र, त्या दोघांचा संगम होतो इथे, ते सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि मी त्यांना खूप 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 थँक्यू बोलते, आणि मी पर्सनली पण त्यांना थँक्यू बोलली. त्यांनी मला खरंच खूप काय छान छान गोष्टी सांगितल्या. त्यानंतर हा जो समुद्र दिसतो आहे ना, इथे नांदगावची नदी आणि हा समुद्र त्याचा संगम होतो, हेही त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर आम्ही इथे निघालो तारामुंबरी मीठमुंबरी बीचवरती. तिथे थोडे 5-1 मिनटं थांबलो आणि मग तिथून निघालो. व्यवस्थित. चल चल चल.
नंतर इथे आम्ही सगळे कुणकेश्वर मंदिरात पोचलो. लाईन भरपूरच होती आणि गरमी एवढी होती ना, तुम्ही तिथे कोपऱ्यात बघा, त्या साईडला मी कूलर म्हणजे तिकडे मंदिराचा कूलर चालू आहे. तिकडे मी अथर्वला आणि तीर्थाला ठेवलं आहे. तीर्था झोपली होती नेमकीच. तर मला ना ते काका आहेत, त्यांनी तीर्थाला बघितलं. मला म्हणाले तुम्ही डायरेक्ट जा आतमध्ये, डायरेक्ट दर्शन घ्या. आणि दर्शन पण खूप छान झालं. थोडंसं गरमीमुळे हालत खराब होती, पण खरंच छान झालं. त्यानंतर इथे बाहेर येऊन जरा निवांत बसलो होतो. खूपच गरमी. मम्मी वगैरे आली नव्हती, त्या रिक्षात बसल्या होत्या. आम्ही इथे तिघीजणी आणि सोनू आणि अथर्व, आम्ही 4-5 जण इथे बसलो होतो. जरा निवांत पाणी वगैरे पियालो आणि मग निघालो. बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही, खरंच खूप छान दिसते ना मंदिर. तीर्था पण झोपली होती, गाढ झोपली होती आणि तिचं पण दर्शन खूप छान झालं. हां, म्हणजे ते तिकडचे ते पुजारी काका आहेत ना, मी शूट नाही केलं, अलाउड नाही केलं शूट करायला. तर तिथले जे पुजारी काका आहेत ना, त्यांनी सांगितलं तिचं डोकं टेकव पिंडीला. तर मी तिचं डोकं पण टेकवलं. खरंच भारी वाटलं. मला वाटलं नव्हतं असं दर्शन होईल तीर्थाचं, पण झालं. त्यानंतर खूप भूक लागलेली आणि मग जेवायला थांबलो. आचऱ्याला पोचलो. हे आमचे रिक्षावाले काका आहेत, दादा आहेत सॉरी, आणि भाऊजी समोर बसले. ही आचरा गावात आम्ही पोचलो, जेवलो वगैरे आणि दुसरा प्रवास आमचा रामेश्वर मंदिरासाठी. गोळ्या घेतल्या. त्यानंतर आम्ही पोचलो इथे रामेश्वर मंदिरामध्ये. तर कोणच नव्हतं मंदिरामध्ये, इतकी शांतता होती ना, खरंच मस्तपैकी आणि व्यवस्थित मी शूट केलं. आणि तुम्हाला फक्त रामेश्वर मंदिराचंच दर्शन म्हणजे मी प्रॉपर दाखवलं, कारण कुणकेश्वर मंदिरामध्ये नाही अलाउड केलं. खरंच खूप छान वाटते. आणि इथे मग आमची कुसुम मावशी आहे ना, त्यांचं घर आहे इथे, म्हणजे त्यांचं सासर आहे इथे. आता मुंबईला गेल्या आहेत. त्या जर असत्या ना तर मग त्यांच्या पण घरी गेलो असतो, त्या नव्हत्या. आणि दर्शन पण खूप छान झालं शांतपणे. अथर्वाच्या हातूनच मी देवाला नारळ वगैरे दिला. त्यानंतर आम्ही इथून पुढे निघालो मेढे गावामध्ये. तिथे सोन्याचा गणपती आहे, तिथल्या देवाचं दर्शन करायला. आता मी आली सोन्याच्या गणपतीला. सोन्याचा गणपती मी आली आहे मालवणच्या मेढा या गावामध्ये. सोन्याचा गणपती, पाठीमागे मंदिर बघू शकता तुम्ही. मस्त ताट घेतलं आहे गणपती बाप्पाला. चला, मी पण फर्स्ट टाईम जाणार आहे. खूप झाला दिवसभर प्रवास खूप झाला. मंदिर खूप छान आहे, सुंदर आहे. थांबा दाखवते. छोटीशी विहीर बघा, मस्त ना, छोटीशी विहीर. थांबा मी बॅक कॅमेरा करते. तर मी ना इथे पुजारी काकांना विचारलं हा प्रॉपर सोन्याचा गणपती आहे का, तर ते म्हणाले की नाही, इथे आतमध्ये त्याचा पंचधातूंनी बनवलेलं आहे आणि मग त्याला सोन्याचा पत्रा वरती लावलेला आहे, असं त्या काकांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही निघालो राजकोट मालवणचा बीच बघायला. राजकोटचा बीच गाडी आमची तिकडे थांबली. ते बघा महाराज दिसले. चला आता इथून भराडी देवीला. भराडी देवी झाली की मग आपल्या घरी. हा मालवण किल्ला सुंदर असा. फायनली मी फर्स्ट टाइम बघितलंय. हा
व्ह्यू बघा किती सुंदर आहे. मुलं उभी आहे तिकडे. आणि इथे महाराज. सुंदर ना. आम्ही आता राजकोट मेढ्याचा गणपती मेढ्यामध्ये सोन्याचा गणपती बघून आम्ही आता राजकोटमध्ये आलो आहे. तिथे महाराजांचा मोठा पुतळा खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आता तुम्हाला दाखवते मी. पाठीमागे समुद्र पण आहे, नंतर दाखवते मी तुम्हाला. है ना. ती गर्दी किती आहे माणसांची. किल्ल्याच्या आतमध्ये जाण्याआधी चपला काढून ठेवायच्या. आतमध्ये चपला अलाउड नाही आहे. इथे थोडा वेळ थांबून आम्ही निघालो मग भराडी देवीसाठी. हॅलो. आत्ता फायनली शेवटचं ठिकाण भराडी देवी. तर मला इथे एक सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही इथे संध्याकाळी खूप उशिरा पोचलो. 7च्या नंतर पोचलो ओटी भरायला. ओटी भरायची होती पण तिथे 7च्या नंतर अलाउड नाही आहे ओटी भरायला. त्यामुळे जो कोणी उशिरा आला तर ओटी भरू नका. मी माझी ओटी तिकडे देवीसमोर ठेवली आहे. त्याच्यामध्ये माझं मी पूर्ण नाव लिहिलेलं आहे. ते दुसऱ्या दिवशी माझी ओटी भरतील देवीसमोर. आणि अजून एक सांगायचं, इथे देवीच्या पाषाणाचा फोटो काढायला अलाउड नाही. जी व्यक्ती फोटो काढते तिला त्रास होतो, पर्सनली तिला त्रास खूप होतो. त्यामुळे मी देवीचे फोटो नाही काढले. तिथल्या एका काकांनी मला सांगितलं. आणि इथून निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. रात्री हॉटेलमध्ये जेवलो आणि तिथून मग घरी गेलो. आणि थँक्यू. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मला ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मी खूप खूप आभार मानते. बाय. थँक्यू. गुड नाईट.